हे हॅलो हाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात. आय होप सगळे चांगलेच असेल. आणि आज मी आलेली घारगावला म्हणजे मी चाललेली आज घरी. बट नानांला यायला टाईम होता तर मी आलेली घारगावमधील माझ्या मामाच्या शोरूमला. थोडं म्हटलं तिथे येऊन बसावं वगैरे. मग नाना येतील मला तिथं न्यायला. मग तुम्ही बघू शकता हे माझ्या मामाचं शोरूम आहे. आणि मी डायरेक्टली बाई सगळं सोडून मी डायरेक्ट काउंटर सीट पकडली. विषयच नाही डायरेक्ट. मग थोडी शायनिंग बिनिंग मारली. मग मामा वगैरे मला पाणी आणायला गेलेले. आणि तुम्ही बघू शकता मामाची हेअर रायटिंग एवढी खतरनाक माझी उभे जिंदगीत नव्हते. मग काय त्याच्यानंतर नाना आले न्यायला. मग गाडीवर बसले. मग चला डायरेक्ट घरी नाही गेलो आम्ही. थांबा आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर गेलो. आणि पेट्रोल पंपावर डायरेक्ट नानांनी टाकीच फुल गेली 530 रुपयाचं पेट्रोल टाकून. आणि बाई मला असं वाटतं सगळा जॉब सोडून द्यावा आता पेट्रोल पंपावर बसा. तो माणूस किती एकदम निवांत बसलेला. पण नाही बसू शकत. चला मग अशा पद्धतीने आम्ही ज्ञानराजकडून डायरेक्ट ज्ञानराजला क्रॉस करून डायरेक्ट बाय बाय बोलून आम्ही डायरेक्ट पिंपळदरीला निघालो. मग काय तुम्ही बघू शकता आमचा गावचा रस्ता. उभ्या जिंदगीत म्हणजे किती वर्ष झाले 25 वर्षामधून पहिल्यांदा चांगला रोड झाला. आणि त्याच्यानंतर ही आमच्या गावची नदी कशी मुळा नदी पाणी कसं आहे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर हे आमचं ग्रामदैवत येडूआई आणि येडूमाता हे दोन्ही पण नावाने ओळखलं जातं. आणि नवसाला पावणारी देवी आहे. तुम्ही पण या नक्की. तुमची पण इच्छा पूर्ण होईल. मग अशा पद्धतीने मस्त अशा आमच्या गावामध्ये एंट्री केलेली मी. आणि तुम्ही धन्यवादचा बोर्ड पण बघू शकता. मग काय त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली निघालो सुसाट. मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ना आम्ही शाळेत जाताना इथे ना हापसा होता. तो तुम्हाला दिसला नसेल जाऊ द्या. मग त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये एंट्री केली. तुम्ही नाव पण पाहिलं असेल पिंपळदरी. मग त्याच्यानंतर हे मंदिर आहे. अरे इकडं कुठं टर्न घेतला. इकडं नव्हतं जायचं. थांबा. नानाने गाडी इकडं घातली. मोटर चालू करायची होती म्हणून आम्ही गेलो डायरेक्टली खाली. इकडं नदी आहे. नदीला आमची मोटर आहे. तर मग ती मोटर चालू करायची होती म्हणून. मग त्याच्यानंतर फर्स्ट टाईमच मी आलेली. म्हणजे मला माहीत होतं का आमच्या गावामध्ये सरकारी दवाखाना झाला आहे. पण मी फर्स्ट टाईमच आता आले. तर भाई खूपच मोठा दवाखाना झालेला आहे. आणि त्या साईडला आमची मोटर आहे. तर मोटरचं जे खोका असतं ते. मग काय त्याच्यानंतर पप्पा गेलेले म्हणजे नाना गेलेले मोटर चालू करायला. मग मी काय करू आपल्याला एकच काम. मस्त व्हिडिओ वगैरे बनवले. पण काम एवढं भारी केलेलं ना त्यांनी. त्याच्यावरचं म्हणजे वर्क वगैरे छान केलेलं. मी फर्स्ट टाईमच पाहिलेलं. आमच्या गावात पण एवढा मोठा दवाखाना आहे. पण ठीक आहे छान होता मस्त. इथे सगळ्या छोट्याल्या मुलांना लस वगैरे जे काय असतं सगळं सोयीसुविधा आहे असं मला असं वाटतं. मला माहीत नाही. मग जाऊ दे ते. असं करता मग मी पण निघालेली डायरेक्टली घरी आल्यानंतर इकडं आमच्या मराठी शाळेकडे जाणार रस्ता आहे. मग त्याच्यानंतर तिथून फायनल आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो. हा आमचा घराकडे जायचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता खूप खराब आहे. भाई पोराने भीती सोडल्या नाही काही नाही. तुम्ही शेड नीट सुद्धा बिल काढायला लागले. वा काय प्रगती झाली. ठीक आहे चला. तिकडं आमचं शेत आहे आणि ती आमची मराठी शाळा आहे. आमची डायरेक्ट आहे ना शेताच्या साईडलाच डायरेक्ट मराठी शाळा. आम्हाला पहिलं मास्तरनी मारलं ना आम्ही डायरेक्ट भिताडावरून उडी मारून डायरेक्ट आम्ही घरच्यांक यायचो. आणि आम्ही डायरेक्ट घरच्यांना घेऊन शाळेत जायचो. पण ठीक आहे जाऊ द्या चला. झालं ते झालं. पण असं काय हाय हो आम्ही असं करायचो. आता मेन टास्क हा असतो का आता हा रोड म्हणजे याला आम्ही दरड बोलतो. तुम्ही बघू शकता निम्म्या रस्त्याला पाणी असतं. निम्माच रस्ता व्यवस्थित असतो. आणि जागेवर उतार आहे म्हणजे जागेवर चढ आहे. तर चढायला पण प्रॉब्लेम नाही उतरायला पण प्रॉब्लेम. कारण की नवीन माणूस खूप घाबरतं ह्या रस्त्याला यायला. आता खूप कमी झालेला. पहिला खूप होता. पण ठीक आहे कारण का घाबरतं कारण दोन्ही साईड कुठे ना ओढे आमच्या वडा बोलतात ओढे. मग ठीक आहे. आणि आमचा रस्ता एवढा खतरनाक आहे तुम्ही बघू शकता. गोटाडं बिटाड डायरेक्ट बाहेर पडलेली. गाडी सरकली का माणूस डायरेक्ट गोटाडांमध्ये जातं. गोटाडं कमी होते. त्याच्यानंतर माणसांनी हे रस्त्यावर काय टाकलं आहे भाऊ त्यांना कळत नाही. ठीक आहे जाऊ द्या. अरे इकडं फार उलटापालट झाली. लोक फार मोठमोठाले बंगले बांधायला लागले. मग अशा पद्धतीने इथं मस्त आमच्या शिवारातली म्हणजे मस्त अशी ही पण देवी खूप चांगली आहे. म्हणजे कळमजाई नावाने ओळखलं जातं हिला.
आणि इथून दिसत नाही पण ठीक आहे वरती इथं. आणि त्यांच्यानंतर आता मी आमचं घर दाखवते. घर म्हणजे फायनली आता आम्ही आलेलो घराकडं. हे आहे माझं घर. हा ओपन गोठा आहे आणि हे वासरू तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं मी फायनली 1.5 वर्षातून घरी आलेली. आणि बघा हे ओपन गोठा आणि घराचं काम चालू होतं तर बाबा कसलं मटेरियल येऊन पडले. बरं ठीक आहे. आणि ही माझी भाची आहे, तिला खूप आनंद झालेला. मग त्याच्यानंतर मी फायनली गेलेली ओपन गोठ्याकडं माझे चुलतान ते होते ओपन गोठ्यात. तर मग थोडं त्यांच्यासोबत बोलले वगैरे. मग ती म्हटलं अगं बाई कधी आली. म्हटलं आले मग काय आता. त्यांना माहीतच नाही मी आले किंवा काय. मी कोणाला कॉलच नव्हता केलेला. मी नानांना फोन केलेला का तुम्ही मला न्यायला या. आणि त्याला हे आमच्या गोठ्यातल्या गाया कशा आहे तयार आहे ना. आणि हा आहे आमचा डाळिंबाचा बाग. हे 2 वावर आहे खालीवर. पण ठीक आहे असं वाटतं एका लाईनीमध्ये एकच आहे ना, पण नाही 2 वावर आहे. काय आहे 2 वावर. मग बघा आता टॉमी मग टॉमॅसोबत कसा गप्पा मारतो. त्याला किती आनंद झाला आहे. आणि तुम्हाला खोटं वाटतं मी त्याला लहानपणी एकच 2च दिवस मी त्याला फक्त म्हणजे जवळ घेतलेलं. तर बाई त्यांनी एवढी ओळख धरली होती माझ्या घरची पण शॉक डायरेक्टली. बाकी कुणाचं नाही माहिती पण मी लिटरली खूप शॉक झाले बाई. खूप छोटं होतं तेव्हा मी त्याला जवळ घेतलं होतं तर त्यांनी अजूनपर्यंत ओळख धरली होती. विचार करा तुम्ही. म्हणजे हे असतं मुके जीवांचं म्हणजे प्रेम. तुम्ही एकदा जरी प्रेमाने जवळ घेतलं तरी त्याची जाणीव ते आयुष्यभर ठेवतात. सिरियसली खरं मला पण खूप आनंद झालेला. तर मी मस्त त्याच्यासोबत खूप सारा टाइम स्पेंड केलेला. मग काय सोडते ना. काय नाही काय चल मारेनच दगड घेऊन. काय नाही चल. ज्या दिवशी आणलं ना त्या दिवशी मीच बांधलं त्याला तिथं. अगं बाई का नाही नको. नको बोलले ना. नाही नको बोलले. कॅमेरा व्यवस्थित धर ना जाखळे. आता कपडे अख्खे सगळे खराब केले तू. काय हा नाही पहिल्या आत्तीनेच घेतलं होतं त्याला. काय नाही हात गप ना. बस आता. नाही अगं बाई नाही ग. हो ना तुझ्यामुळं जर तुझी एखादी नक्की मला लागली ना तो मी लय हानी ना.
असं तर तोंड सोडणार नाही. नको गप सोड. जात लागते ना टोम्या. टॉमी अगं बाई आणले आणले आत्तीनेच त्याला बांधलं होतं गोदडीत घेतलं होतं आम्ही त्याला. बस ना आता. मी तुला बांधून टाकू का बरं. चल चल मी तुला बांधून टाकू. तुला येडवाणी करतो ना. लय येडवाणी करतो ना. लय येडवाणी करतो ना. थांब. मी तुला सोडलं होतं ना. कपडे सगळे खराब केले. माझं जर्किन सगळं खराब केलं. हा एवढं नाही. का का तुम्हाला अजिबात पण जाऊन देत नव्हता. अजिबात पण एवढे दिवस विचार करा मला ना. घरात जायचंय. मी तुला एवढे सोडलं आता. दिवसाची ओळख तर पण तू मला विसरले सोडत ना. नाही. खूप आनंद होत होता. मला असं वाटत होतं त्याच्यापासून पण नाही जाऊ. त्याला पण तो खूप आनंद झाला येडा अगं करत होता. आत्ते. त्याने माझे सगळे कपडे नाही ते खराब असं केले. बरं कोणालाच कळत नाही फक्त तुला काय केलं गं? आज. जाऊ दे मग. टॉमी आम्ही कुत्रा रोज सोडतो. अरे माझे केस. अगं आत्ते आम्ही त्या रोज सोडतो म्हणून ते आज हे झाले नाही तर त्याला सोडलं नाही ना लई अडवण करते ते. नको. टिंग 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 टिंग. नाही. आणि ती मला जाऊनच देत नव्हतं. ते बघा मी निघायला लागले का ते मला कसं डायरेक्ट मिठी मारायचं. एखादं बारीक पोर जाऊ वगैरे दे कसं आता. मिठी मारतं जाऊ नको म्हणून, तसं ते मला डायरेक्ट मिठी मारायचं. नको जाऊ ते म्हणायचं. काय काय खूप भारी वाटत होतं मला. पण काय करू आवरायचं पण होतं ना. पण मी लगेच मी निघून मारली आली ना त्याला आता. परत सोडवायला. त्याला परत सोडलं मी. तुम्ही असं नको करू. चल बाय. चालले मी. जर का जर फाटलं मग तुला सांगन. जाऊ दे चल मला. चल कपडे. अरे कपडे कुठे चालले माझे. हा काय चाललंय तुझं. हा ते काय आहे? हा? जाऊ दे जाऊ दे तू. टॉमी नका. आणि फटकावल्यावर नको सोड. चल चालले मी. अजिबात नाही मला राहायचं. चल चालले मी. जाऊ दे जाऊ दे म्हणतो. मला. पाय बघ ना कसं पाय नको पकडू आता. ती भारी ना. जाऊन देत नव्हतं मला. गप. मारू का मारू का. हा शिमते आण गो. लय मार खाशील तू. लाडी गोडी नको लावू मला. लाडी गोडी नाही लावायची. टॉमी नका. हा येड्यावानी करतो का. डोक्यातच घालून डायरेक्ट. येड्या आहे तर आलो लगेच मागून. चला. चालले मी. काय ए थांब तू.
त्या पद्धतीने मी मस्त एन्जॉय केला आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चलो बाय, थँक्यू.